ओनली न्यूज या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। चला तर ऐकूया ठळक व महत्त्वाच्या बातम्या। लाडकी बहीण योजना सुरूच ठेवणार आहोत, महिलांना महिना 2100 रुपये देणार आहोत। आम्ही या योजनेच्या बजेटचा आढावा घेऊ, त्याचबरोबर जी आश्वासनं दिली पूर्ण करू असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। त्याचबरोबर निकषाच्या बाहेर कुणी असेल तर त्यांना वगळण्यात येणार असल्याचं स्पष्टीकरण महिलांनी केलं। निकषाच्या बाहेर कुणी या योजनेचा लाभ घेत असेल तर त्याचा फेरविचार करू, पण या योजनेचा सरसकट फेरविचार करण्याची घोषणा नाही असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे। चला तर ऐकूया त्यानंतरची महत्त्वाची बातमी। भंडारा, गोंदिया आणि गडचिरोलीत आज सकाळी 7:30 वाजताच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले। राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने दिलेल्या माहितीनुसार तेलंगणा राज्यातील मुलुगू हे भूकंपाचे केंद्र होते। भूकंपाची तीव्रता 5.3 रिश्टर स्केलवर नोंदवली गेली। दरम्यान या भूकंपामुळे जवळपास 15 सेकंद हादरे बसले। भूकंप असल्याचे लक्षात येताच नागरिकांनी घराबाहेर येत कार्यालयाबाहेर पळ काढण्याचे चित्र होते। चला तर बघूया त्यानंतरची बातमी। कणकवली तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गावर नांदगाव ओटो फाटा येथे पुलावर पुणे ते ओरोसपर्यंत विद्यार्थ्यांची सहल घेऊन जाणाऱ्या एसटीचा बसचा अपघात झाला। पुलावरील रस्ता दुभाजकाच्या संरक्षण कठड्याला आदळून हा अपघात झाला। ही घटना काल मंगळवारी मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास घडली। सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। काही विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली, मोठी इजा झाली तर काहींना सुटकेचा निश्वास टाकला आहे। चला तर बघूया त्यानंतरची बातमी। जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराच्या धक्क्याने कुमार महाराष्ट्र केसरी असलेला पैलवान विक्रम शिवाजी पारखी वय 30 वर्षाचा मृत्यू झाला। हिंजवडी येथे बुलढाणा 4 सकाळी घडलेल्या या घटनेमुळे मुळशी तालुक्यात शोककळा पसरली। पैलवान पारखी याचे 12 डिसेंबर रोजी लग्न होणार होते। मुळशी तालुक्यातील मानगाव येथील भूमिपुत्र असलेला विक्रम पारखी यांनी कुमार महाराष्ट्र केसरी पदावर आपले नाव करून मानाची गदा मिळवली आहे। 28 नोव्हेंबर 2014 रोजी वारजे येथे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आयोजित महाराष्ट्र राज्य कुमार अजिंक्य कुस्ती स्पर्धा 2014 झाली होती। त्यात विक्रम याने अजिंक्यपद मिळवले। विक्रम याने अनेक राष्ट्रीय पदके व किताब मिळवली आहेत। आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील कुस्ती स्पर्धेत भाग घेतला होता। अशाच प्रकारच्या नवनवीन व ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी कृपया चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका।